खासदारकीच्या प्रतिनिधीला आपल्या भाषेत सांगू काय अटप असायला पाहिजे हो? खासदारकीसाठी जो उमेदवार तुमचा खासदार म्हणून प्रतिनिधी आहे त्याला काय जाण असायला पाहिजे? फक्त पीक विम्याचे पैसे मग फक्त अचलपूर मतदारसंघात कसे जास्त भेटतात, इतरत्र का भेटत नाही? कारण पांदन रस्ता काय असतो हे प्रहारच्या कार्यकर्त्याला माहित आहे. हे लक्षात घ्या. शेतकरी शेतमजूर हे तोंडानं म्हणून फक्त उच्चारायचे शब्द नाहीत. शेतकरी म्हणताना हे सतीचं वाण आहे हे लक्षात घ्या. आणि सामान्य माणूस हा शब्द फक्त भाषणात उच्चारण्याचा शब्द नाही, त्याच्यासाठी अवघं आयुष्य पेटवून द्यावं लागतं. तेव्हा प्रहारच्या एका शब्दावर ही हजारोंची गर्दी जमा होते. हा समर्पणाचा भाव आहे. तुम्ही काय अमरावतीच्या लोकांचं प्रतिनिधित्व मागच्या 5 वर्षापासून करतायत? आणि आज यावेळी सुद्धा मला वाटतं 2004ला सन्मान्य रफिक शेठ बहुधा उमेदवार होते आणि आज ते या स्टेजवर आहेत. यावेळी जर अमरावतीकरांनो आपण आपला हा निर्धार, आपण आपला हा जोश मतदानामध्ये परिवर्तित केला नाही तर लक्षात घ्या, जशी प्रजा असते तशा प्रकारचा राजा आपल्याला मिळतो. आपण आपली काय लायकी आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर हा सगळा उत्साह, ही सगळी ऊर्जा कोणीतरी सच्चा भाजपचा कार्यकर्ता असेल तर मी सुद्धा मोदीजींची लेक आहे. माझा सुद्धा निरोप त्यांच्यापर्यंत जाऊ द्या की मेरा भारत मेरा परिवार म्हणणाऱ्या आणि पार्टी विथ द डिफरन्स असणाऱ्या भाजपला हे लोक कसे बदनाम करतायत दाखवा एकदा. ही दडपशाही नाही, ही लोकशाही आहे हे लक्षात घ्या. आणि या पद्धतीनं हा सामान्य माणसाचा प्राण आहे, ही सामान्य माणसाची चळवळ आहे. ही मातीमध्ये चिरडून टाकता येणार नाही हे लक्षात घ्या. ज्याप्रमाणे ही उभी राहीन आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवेल तेव्हा ते भल्या भल्यांच्या तख्ताला उलटून पाडेल. हा प्रहारच्या कार्यकर्त्याचं सामर्थ्य आहे, ही गोष्ट खरी आहे. ही आश्वासकता या लोकप्रतिनिधीमध्ये असली पाहिजे. या खासदाराला हे कधीतरी कळलं पाहिजे की 6 विधानसभा मतदारसंघ माझ्या याच्यामध्ये आहे. मी कधीतरी एक शेतीवर प्रक्रिया करणारा उद्योग आला पाहिजे. पुण्यानंतर ही अमरावती शिक्षणाचं माहेरघर बनली पाहिजे. यासाठी शैक्षणिक धोरण माझ्या मनामध्ये काही असलं पाहिजे. तुमच्या आमच्या सारख्या गरीबाची लेकरं नाही मोठ्या स्कूलचे लाख रुपये वर्षाची फी भरू शकत, ते ज्या शाळांमध्ये शिकतात ती शाळा बलशाली झाली पाहिजे. अचलपूर मतदारसंघामध्ये आम्ही ते केले आहे. 12 कोटी रुपये उर्दू शाळांना आणि 14 कोटी रुपये मराठी शाळांसाठी खेचून आणले आहेत. सामान्य माणसाचं आरोग्य आपल्याला कळू देत. मग मेळघाट फक्त होळीसाठी जाणारा मतदारसंघ नाही. माझ्या आईबाई बाळणपणासाठी कुठे अडत असेल तर तिला सुद्धा तिचं बाळणपण सुखकर झालं पाहिजे. ते चिखलदऱ्यामध्ये अमाप पाणी येतं आणि जातं. आदरणीय राजकुमार भाऊंना सुद्धा सांगितलं पाहिजे की प्रहारचं नेतृत्व आहे. 15 आमदार बच्चूजींचं स्वप्न आहे विधानसभेत पाठवण्यासाठी. पण जो कोणी कार्यकर्ता आणि जो नेता प्रहारच्या ज्या जागी उभा असेल हे लक्षात घ्या की प्रहारचं वरच्या आशीर्वादावरून आजपर्यंत तरणार नाही, तो भविष्यातही तरणार नाही. तो तुमच्या कर्तृत्वानं, तो तुमच्या